अरे हे बघा, माझ्यासोबत असं काय आज घडलं की हसू का रडू ते समजत नव्हतं बरं का. असं कसं काही मी निघाली होती शेतामध्ये आणि हे बघा मॉर्निंगच्या वेळेस ते म्हणतात ना, ढगाच्या आडून चिन्ह दिसते ना, तसंच आमचं झालं होतं. ढगाच्या आडून सूर्य दिसत नव्हता, असं आबळ आलं होतं. म्हणलं पटापट आवरून घ्यावं, पाऊस आला तर रान फिरायचं राहील बरं का. आणि तुम्हाला म्हणलं होतं कमेंट करा गवतासाठी काहीतरी औषध. झालं. आणि काल परवा जे कापलेलं गहू होतं ना ते असं दाळून घेतलं, कारण पाऊस सुरू होणार होता. हे बघा आम्ही निघालो होतो घरी आता, कारण आमचं काम तिथलं संपलं होतं. आणि असं आम्ही छान छान नच करतो. आणि दुपारच्या वेळेस बघा एवढं गच्च आवाज झालं होतं, आधी वाटलं काही पाऊस येतच नाही. त्याच्यामुळे हे बघा हिनं जास्त तोंड वाकडं केलं होतं, कारण आम्हाला जायचं होतं थोडंफार शेंगा काढायला. कारण आम्हाला पेरायचं होतं, ते थोडंसं शेंगा राहिल्या होत्या काढायच्या, त्या काढायच्या होत्या. म्हणजे अगदी सुरुवात नाही केली, पण एका बाजूला थोड्याशा होत्या भीमगो शेजारी सोयाबीन होती त्याच्यामुळे. आणि हे बघा एकदम आला असा पाऊस, आणि आम्ही दोघं असं गरीबाच्या पोरांगत असं शाळेत बसलो होतो शांत. आणि हे काय पावसाला एवढा धुमाकूळ घातला की काय सगळ्या रानातच चिक्कल चिक्कल झाला. आणि हे बघ आम्ही ज्या शेंगा तोडत होतो ना त्या शेंगांमध्ये असं पाणी झालं होतं बरं का. आणि तसंच शेंगा घेऊन आम्हाला घरी पण जावं लागणार होतं. आणि हे बघा आमचं पिल्लू असं एका पोत्याखाली बसलं होतं बरं का. दिसतच नव्हतं, पण त्याला पण खूप मज्जा येते. रानात पाऊस आलेला, मनच लावली होती गवत काढायला, कारण एवढं गवतच वाढलं होतं. आणि ह्या बघा असं शेंगा घेऊन मी निघाली होती घरी. थोडंसं वाईट पण वाटत होतं, कारण सोयाबीन आमचं अजून रानातच होतं आणि आमचं पिल्लू असं माझ्यासोबत आलं होतं.